बेळगाव शहरात श्रावण महिन्यातील पहिला मोठा हिंदू सण आणि नागदेवतेच्या पूजेचा पवित्र सण नागपंचमी सोमवारी भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक विधीने साजरा करण्यात आला। नागपंचमी निमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते। भक्तांनी कुटुंबासह मंदिरामध्ये जाऊन नागदेवतेचे दर्शन घेतले। नागमूर्तींना दूध, हळद, कुंकू आणि फुले अर्पण करून सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली। कपिलेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। विशेषतः महिलांनी पारंपरिक पोशाखात मंदिरात येऊन हळद, कुंकू, फुले आणि दूध अर्पण करत नागदेवतेची मनोभावे पूजा केली। अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांसह मंदिरात उपस्थित राहून नागपंचमीच्या धार्मिक परंपरेत सहभाग घेतला। श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या या सणामुळे शहरातील मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। सुंदर यहाँ पर डेकोरेशन किया गया है। भगवान यहाँ पर सबको आशीर्वाद दे, सबको सन्मति दे। बहुत अच्छा लगा यहाँ पर आके, बहुत बढ़िया लगा। भगवान यहाँ पर बाबा शिव बाबा सबकी रक्षा करे, सबको सन्मति दे। ओम शिव बाबा आहे आणि आतमध्ये डेकोरेशन एक नंबर सुंदर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि भाविक बघा किती आहेत, महादेवाचे भक्त खूप गर्दी झालेली आहे आणि इकडचं अरेंजमेंट, सिक्युरिटी खूप छान प्रकारे मेंटेन केलेली आहे त्यांनी। आणि पूजा अगदी प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन पण दिलं जात आहे। आणि हे सगळं बघून अभिषेक चाललेला आहे नागपंचमीच्या निमित्ताने आतमध्ये आणि अतिशय सुंदररित्या तिथे चाललं आहे। म्हणजे गर्दी नाही, काही अशी हे नाही आहे, म्हणजे किचकट नाही आहे, व्यवस्थित सुरळीतपणे सगळं व्यवस्थित चाललं। परंपरा, श्रद्धा आणि कुटुंबियांचा सहभाग यामुळे बेळगावमध्ये नागपंचमीचा उत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। हर हर महादेव। हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानलेला गेला म्हणजे हा श्रावण मास। आणि आज श्रावण मास व या नागपंचमीच्या दिवशी दोन्ही एकत्र आल्या कारणाने आणि सोमवार पहिला श्रावण सोमवार या समस्त नागपंचमी आणि श्रावण मासचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। समस्त कपिलेश्वर मंदिर व आमच्या ट्रस्टच्या वतीने त्यांना परत अनेकदा शुभेच्छा। काल रात्री 12 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक इथं करण्यास स्टार्ट केलेला आहे आणि पहाटे 4ला म्हणजे पंचामृत अभिषेक संपलेले आहेत। त्याच्यानंतर पूजा अर्चना करून पहाटे 6ला रुद्र अभिषेक सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि हा जो रुद्र अभिषेक आता 6ला जो सुरुवात होतोय त्रिकाल पूजापर्यंत म्हणजे दुपारी 3पर्यंत हा रुद्र अभिषेक संपतोय। आणि त्याच्यानंतर भव्य अशी संध्याकाळी ही पालखी आयोजित करून हा जो म्हणजे उत्साह आहे, भयंकर मोठ्या प्रमाणात हा उत्साह केला जातो। आणि पालखी करून आजच्या दिवशी ही सांगता आम्ही करतोय आज पहिल्या। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वाईस ऑफ अनुक्रम।